नका करे मामाच्या दरबारात आलाय थोडा बदल करून नुसती कीर्तन ऐकली जाताना जीवन गेला काही होणार नाही आणि फक्त कीर्तनकार श्रीमंत दुसरा काय फायदा होईल कीर्तनकाराची घर बदली जातात दुसरा काय फायदा होईल मी थेट बोलतो थोडा विचार करून जगा ते आलाय मामाच्या दरबारात केंद्री सेंद्री दैवतांपासून लांब राहा प्रचंड लांब राहा काही गोष्टी मनापासून जगण्याचा प्रयत्न काही जणांनी ऋण काढून जत्रा खतरा केला कर्जबाजारीपणात पुन्हा व्यसनासारखं प्रचंड भयानक रोग त्याच्या आयुष्याला लागला मी स्पष्ट बोलतो गड्या मला माफ करा पुढच्या वाक्यासाठी मोठमोठ्याल्या बंगल्यावाल्याला श्रीमंत म्हणायचं आम्ही बनतो मला स्वतःला आता स्पष्ट कळतं बाळू मामाच्या दरबारात बोलतोय ज्याची पोरं निर्व्यसनी आहेत तो जगात सगळ्यात श्रीमंत बाप त्याच्यावर श्रीमंत बापच नाही किती मोठा असला काय करायचं सुगीचे दिवस आहेत सध्या कुठल्या वाटत पोरं चालले आमची पोरं शिकवा पोरं घडवा पोरं वाढवा वाढवत असताना जगवत असताना ही पोरं समृद्ध तयार करा ताकदीनं तयार करा त्याच्या मागे नका पळून घेऊ पोरांनी नका पळून घेऊ आपली पोरं ताकदीनं उभा राहिली पाहिजे आपली पोरं सामर्थ्यानं उभा राहिली पाहिजे वडापावसाठी उगाच एखाद्याच्या मागे येऊन येणार नकारा ताकदीनं स्वतःचा प्रपंच मोठा करा मी ऐकलेलं वाक्य चंद्रबाबा पटणार नाही एखाद्याला माझं स्पष्ट मत आहे उपाशीपोटी राजकारणात येणारा माणूस एक तर लाचार बनतो नाहीतर गुलाम बनतो आपलं पोट भरा सामर्थ्यानं उभा राहा प्रचंड सामर्थ्याने उभा राहा चांगल्या मार्गाने जगण्याचा प्रयत्न करा नाही हे राहिलं पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत पहिल्यासारखा काळ राहिला नाही शंकरच्या समोर उभा राहिली बाकीची माणसं काय केलं तुझ्या बाळूला वाईट वाटलं शंकरला शंकर रडायला लागला मामांच्या दरबारात दिगवंला कीर्तनाला गेलतो तेव्हा ते वत्सल परिवाराचं म्हणणं असं होतं ना त्या पोराची आई मामाच्या दरबारात आरती होती आणि पोरगा अटॅकने घरी मिळाली 20 वर्ष सध्याला कीर्तनाला गेलं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी मला कीर्तनाच्या आधी विचारलं बुवा आई जर मामाच्या दरबारात होती घरी पोरगा मिळालाच कसं आणि हे तसंच आहे शंकर बसले शंकर बसले मामाच्या दरबारात आहे मामांच्या पुढे आहे हात जोडून उभा आहे आणि अशा अवस्थेत मामाने सांगितलं शंकर घरी जाऊन परत घरी आला समोर ते दृश्य बघितलं पोरगा बघितला पोराच्या समोर आला हात जोडले लेकराकडे बघितलं लेकरा तुला बाप तुला उठवायला आलाय नाही उठलं पण रडू आलं आणि रडता राग आला कुणाचा तुम्ही बोला की राग आला कुणाचा आणि ज्याचा अधिकार आहे ती माणसं भांडतात ते काय अधिकार असणारानेच भांडावं जणी पांडुरंगाच्या पुढे उभा राहायची शिव्या द्यायची अरे त्या मायेच्या कारड्या तुझे रांड तुझं निघालं बरं ते कुणी म्हणावं अजून बी बोलतो मी कीर्तनात म्हणलो मी जमीनच म्हणावा कारण त्याचा अधिकार आहे जी सेवा आहे ना त्याला भांडायचा अधिकार आहे शंकर भोसलेची सेवा होती आणि सेवा असून माझा प्रोग्राम यालाच कसा त्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि भांडायला म्हणून मामाच्या दरबारात माघारी आला मामांच्या दरबारात आता भक्तांची जी रांग होती तिकडे गेलाच नाही शंकर मामांच्या समोर उभा राहिला बाळू मामा काय आयुष्यात कमी केलं होतं म्हणून मला हे दिवस गावला अहो बाकीची माणसं मला नको म्हणत होती तरी मामा आयुष्यभर तुमच्या दरबारात राहिलो बाकीची माणसं मला नाव ठेवत होती तरी मी तुमच्या दरबारात राहिलो बाकीची माणसांनी मला वाईट म्हणलं तरी मामा मी तुमचा दरबार सोडला नाही आणि मी तुमच्या बरोबर राहिलो ह्याचं हे फळ दिलं मामा माझ्या आयुष्यातून माझा पोरगा मारला सांगा मामा असं काय झालं शंकर बाळू धनगराचा दरबार आहे या दरबारात कधीच आज पत्र कुणाचं वाईट झालं बाळू धनगर जो हाय म्हणाल त्याला हाय आणि जो नाही म्हणाल त्याला हो बाळू धनगर कवाच नाही माझ्यावर विश्वास ठेवून जो चालला त्याला मी कवाच वाटोळं होऊन दिलं नाही माझ्यावर विश्वास ठेवून जो चालला
त्याच्या परपंचात मी सदैव माग उभा राहिलो. अरे जवळ झाड उभ्या होती तवर ह्यो बाळू धनगर जिंकता हरे. जवळ झाड उभ्यानं पेटत नाही तवर